उरण तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पाणदिवे गावात हुतात्मा स्मारकाची अत्यंत वाईट दुरवस्था झाली आहे। येथे अशोक शेडगे यांनी हुतात्मा स्मारकातच जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं साहित्य गेली 2 वर्षांपासून ठेवलंय। हे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नाही। हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावचे प्रेरणास्थान आहे। अशोक शेडगे यांना वारंवार सूचना देऊनही ते साहित्य काढण्यात आले नाही। त्यामुळे स्मारकाचं रूपांतर गोडाऊन मध्ये करून हुतात्मा स्मारकाचा अक्षम्य अपमान केल्याचा आरोप लावत अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष नितेश पाटील यांनी केली आहे। हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने स्मारकाची पडझड होत असून विद्रुपीकरण झाले आहे। हुतात्मा स्मारक देशाचं प्रतीक आहे, देशाचा महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे। देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिकांचं ते स्मारक आहे। अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। त्यामुळे अशोक शेडगे यांच्या विरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा आणि कारवाई करावी। कारवाई न झाल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस युवक अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिलाय। या संदर्भात उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील आणि उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार करण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।